सो हे गाईज, आपण पोहोचलोय. जसं मी बोललो तुम्हाला तसं कृषी पर्यटनाचा हा एक्झिबिशनचा कार्यक्रम आहे. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकताय. तर इथं आतमध्ये काय काय आहे आणि आपला स्टॉल कसा आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो. सो लेट्स गो. सो आता या सर्व माहितीमधून असंही जाणून घेता आलं की अकॅडमी सेंटरसुद्धा आहे, जिथे आपण जाऊन ट्रेनिंग घेऊ शकतो. आर्मीचे, पोलीस भरतीचे या सगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग ॲक्च्युली ट्रेन केलं जातं, म्हणजे ट्रेनिंग दिलं जातं फ्रीमध्ये. इथे प्रत्येक शेतकऱ्यांच्या फळबागांमध्ये ज्या ज्या व्हरायटी लावलेल्या आहेत त्या आणि पालेभाज्यासुद्धा सगळ्या इथे ठेवलेल्या आहेत प्रदर्शनासाठी. जसं की काकडी आहे, चिक्कू, पेरू, आंबा, स्ट्रॉबेरीज अँड ऑल, भरपूर काय काय आहे. आणि इकडे या साईडला AI फार्मिंग कसं होतं आणि AI फार्मिंगचा फायदा काय. हे गाईज, सो आत्ता आपण आलो आहे माझ्या स्कूलमध्ये. खूप वर्ष झाले मी आलोसुद्धा नव्हतो इथे. काय 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 कंडिशनला झाले बघूयात. गुंड्या मला दिसला आता समोर. गुंड्यालाच घ्यायला आलो आहे ॲक्च्युली आपण. जाणार नाही का आपल्या जागेवर? सो गुंड्याला घेतला आहे मी आत्ता जस्ट आणि आम्ही निघालो. हे गाईज, मॉर्निंग. सो आज आपल्यासाठी थोडा ट्रिकी आणि चांगला दिवस आहे. सो आज आपण जाणार आहे एक्झिबिशनसाठी. लोकेशन काय असणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मी. सो गुंड्याला आम्ही जस्ट आणलेलं आहे, तुम्ही बघितलं जसं. आणि ही काही झाडं आत्ता आम्ही थोडीशीच घेतो आहे, पूर्ण लॉट नाही घेणार आहे. बल्कनी जेवढी आपण प्रॉपरली ठेवू शकतो त्या हिशोबाचीच झाडं आपण आत्ता घेणार आहे आणि तिथे स्टॉल करणार आहे. सो लेट्स गो गाईज, बाय. सफरचंद, वॉटर ॲपल, अन्नपूर्णा, चिक्कू, जांभळ, कॉफी, गुलाब, आंबा आणि काही ऑर्नामेंटल प्लांट्स आपण घेतोय. सो गाईज, घामाघूम झालंय. इथे व्यवस्थित असे प्लांट्स आम्ही सेट केलेत. जास्त प्लांट्स घेत नाही आपण, कारण तिथे जाऊन हे व्यवस्थित राहिले पाहिजेत. स्टॉल आपल्याला ठेवायचा आहे तिथे. सो खराब नाही व्हावे असे प्लांट आम्ही घेतलेत, व्यवस्थित सेट ठेवलेत करून. सो लेट्स गो. मला गाडी पर्यंत यायचं. नरपदेव या साईडला जातो, राईट साईडला मेरूसाठी रोड, आणि इथून निघालो आपण आणेवाडी, माहीगाव. आणले की कोकण बहाडोली जांभूळ लावलंय पण पुसलं गेलं. इंडोर का मोडलं वाटतं. मोठी असं त्याला काय त्याला नाही काय. पप्पांची कला अननस. हो बो, हे बघ थोडासाच आहे, जास्त नाही. शोची बाजूला करूयात ना. सो मी, माझी आत्या, 2 आत्या आणि माझे मामा, आम्ही सगळे तिथे अटेंडन्स लावून प्रोसीड करतोय. झालं काय रे गुंड्या? जास्त लोड नाही घेतलं. सो भूक लागली, इथं खायला काही जास्त नाही आहे. सो आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार. पुढची यात्रा असल्यामुळे आम्हाला इथेच जवळ हा स्टॉल मिळाला. सो आम्ही मिक्स चिरमुरे कुरमुरे जे काय आहे मिक्स करून घेतलं. कांदा मात्र मिस केला आम्ही. झाडा बिंदास झाडा. शक्यतो झाड ज्यावेळेला तयार होतं ना त्यावेळेला तुम्ही असं पकडू शकता. ठीक आहे, त्याला काहीच होत नाही. म्हणजे माती पकडली थोडक्यात. हो धरा की चालते मध्ये ठेवलं तरी चालतंय तुम्ही. सो हे गाईज, आपण पोहोचलोय. जसं मी बोललो तुम्हाला तसं कृषी पर्यटनाचा हा एक्झिबिशनचा कार्यक्रम आहे. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकताय. तर इथं आतमध्ये काय काय आहे आणि आपला स्टॉल कसा आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो. सो लेट्स गो. सो आत्ता प्रमुख पाहुण्यांचे आगमन होणार आहे, त्यामुळे रिबिन कट करण्यासाठी इथे प्रत्येक शेतकऱ्यांच्या फळबागांमध्ये ज्या ज्या व्हरायटी लावलेल्या आहेत त्या आणि पालेभाज्यासुद्धा सगळ्या
इथे ठेवलेल्या आहेत प्रदर्शनासाठी, जसं की काकडी आहे, चिक्कू, पेरू, आंबा, स्ट्रॉबेरीज अँड ऑल भरपूर काय काय आहे. आणि इकडे या साईडला AI फार्मिंग कसं होतं आणि AI फार्मिंगचा फायदा काय, कशा पद्धतीने घेऊ शकतो, आणि जास्त करून स्ट्रॉबेरीसाठी असं प्रोसेस केलं जात आहे, म्हणजे ज्याच्यावरती रिसर्च केला जातो आहे मोठ्या प्रमाणात. सो आता इथे पूर्ण एक्झाम्पल सेट केलेले आहेत, मस्तपैकी रांगोळी वगैरे काढून सगळ्या गोष्टी सेटअप केलेल्या आहेत. आणि इकडे या साईडला फ्रंटला जसं तुम्ही बघितलं तिथे पेरूची रोपं लावलेली आहेत. शोकेससाठी आंब्याचे आहेत, डाळिंबाची आहेत, तीसुद्धा आपण आपल्याच नर्सरीमधून दिलेली आहेत. बऱ्यापैकी वेगवेगळे स्टॉल लागलेत. यात्रा म्हणल्यानंतर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शेतकरी वर्ग या ठिकाणी आलेला आहे गावामध्ये, या भागामध्ये. आणि इथे आहे आपण अभिनव नर्सरी. या जागेमध्ये सुद्धा जेवढी मी झाडं घेऊ शकलो तेवढी मी घेऊन आलोय. जय हिंद, जय जवान, जय किसान. व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही संस्था भारत सहकार अंतर्गत रजिस्टर्ड आहे. आणि आज हे जावली तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शन चालू आहे. कराड, पाटण, कोरेगाव, सातारा, जावली, खटाव, वाई या परिक्षेत्रातील सर्व सभासदांनी आज या आपला कृषी प्रदर्शनमध्ये भेट द्यावी आणि आपले प्रोडक्ट आलेले आहेत त्याचा लाभ घ्यावा. जय हिंद, जय जवान, जय किसान. शेतकऱ्यांना सांगू शकतो की आपण शेणापासून काय काय करू शकतो. बरं सर असं सांगतात की शेणापासून काय काय करू शकतो. तर सरांनी असं सांगितलं की CNG सुद्धा बनवला जातो. म्हणजे या प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा सर आता लॉन्च करताय ना, म्हणजे तुम्ही म्हणजे त्याचं सरांचं काम चालू आहे ह्याच्यावरती CNG सुद्धा बनवण्याचं. आणि इथे बाकीचे सगळे प्रोडक्ट्स आहेत सरांचे. सो व्यंकटेश्वरा पंचगव्य अगरबत्ती ह्याच्यामध्ये सरांचे सगळे प्रोडक्ट्स आहेत. सर हे लोकेशन कुठं असणार आहे? सर सातारामध्ये वेद भवन आपलं मंगल कार्यालयासमोर आपलं शॉपी आहे. बरं. प्रधानमंत्रींनी मन की बातमध्ये 101 नंबरच्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे की सैनिक हे कसं काम करतात. अमित शहा गृहमंत्री सुद्धा आपल्या 24 जानेवारी 2025ला आपल्या फार्म हाऊसला भेट दिलेली आहे. नाशिकमध्ये हे 700 एकरामध्ये फार्म हाऊस आहे. ओके, म्हणजे आपलेच प्रोडक्ट तिकडे जातात सर. ओके. आणि 12 राज्यांमधील सभासद येऊन ह्या संस्थेला भेट देतात आणि ह्याच्यातून आपला उपभोग घेतात. ओके. सो ही मेन ब्रांच आपली सातारामध्ये आहे. मेन ब्रांच आपली नाशिकमध्ये आहे. आपले हे ब्रांचेस 12 राज्यांमध्ये ब्रांचेस आहे. ओके, 12 राज्यांमध्ये. सगळी तुम्ही आता मी भेट घेतली सरांची, पूर्णतः हे सगळे प्रोडक्ट सरांचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सर ॲक्च्युअलमध्ये आर्मीमध्ये होते दोन्ही सर. मी माजी सैनिक रमेश जाधव. व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही संस्था 12 राज्यांमध्ये काम करते आणि 700 एकरमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये मालेगावमध्ये काम चालू आहे. या ठिकाणी आपल्या 2000 गिरगाय आहेत. तर गिरगायपासून आपण तुपाचं प्रोडक्शन करतो. गिरगायपासून आपण वर्मी कंपोस्ट खत बनवलेलं आहे. गिरगायपासून आपण पंचगव्य अगरबत्ती बनवलेलं आहे. गिरगायपासून आपण धूप बनवलेलं आहे. गिरगायपासून आपण CNG बनवलेलं आहे. तर हे गिरगायपासून आपण प्रोडक्शन चालू केलेलं आहे. ही संस्था 12 राज्यांमध्ये गोवा, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, UP, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात ह्या परिक्षेत्रामध्ये काम करते. आत्ता आपलं सातारा वेद भवनच्या समोर बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी भव्य दिव्य आपलं शॉपी ओपन केलेली आहे. आणि सातारा, कोरेगाव, सातारा, कराड, जावली, खटाव, वाई या परिक्षेत्रातील सर्व सभासद ह्या संस्थेला भेट देतात. हे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. मी सुद्धा एक गव्हर्मेंट कॉलेजवरती जॉब करतोय, परंतु आम्ही सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 1,65,000 आर्मी पर्सन एकत्र झालो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. ओके, थँक्यू सर माहिती दिल्याबद्दल. आणि हे जावली भागामध्ये, म्हणजे जावली भागामध्ये जावलीकरांसाठी हे जवळ असणार आहे लोकेशन सातारामध्ये, करेक्ट ना? सातारामध्ये तुम्ही व्हिजिट करून हे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही घेऊ शकता. आणि जसं सरांनी सांगितलं वर्मी कंपोस्ट सुद्धा आहे आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी ऑनगोईंग चालू आहेत. ह्या सर्व माहितीमधून असंही जाणून घेता आलं की अकॅडमी सेंटरसुद्धा आहे जिथे आपण जाऊन ट्रेनिंग घेऊ शकतो. आर्मीचे, पोलीस भरतीचे या सगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग ॲक्च्युली ट्रेन केलं जातं, म्हणजे ट्रेनिंग दिलं जातं फ्रीमध्ये तेही. म्हणजे इथे जाऊन आपल्याला तो लाभ घेता येईल. तर माझं असं मत आहे, सर्वांनी सरांना कॉन्टॅक्ट करा आणि अवश्य जावा. सो मी आता सेकंड स्टॉलला आलो, ड्रिप व स्प्रिंकलर इरिगेशन नाही ना. सो
सर तुमच्याकडे म्हणजे आता काय काय आहे शेतकऱ्यांसाठी आपल्या? नमस्कार, माझं नाव अमित बगाडे. आमचे डीलर इथं पाचवडला श्री गणेश इरिगेशन म्हणून आहेत. त्यांच्या मार्फत आम्ही कोठारी इरिगेशन आणि श्री गणेश इरिगेशन मार्फत आम्ही इथं स्टॉल लावलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याकडे ठिबक सिंचनमध्ये साधारणतः नॉन आय एस आयमध्ये आपल्याकडे 8 मिल म्हणून एक प्रोडक्ट आहे. त्याचा एकरी खर्च साधारणतः 9,000 रुपये जातो. त्याच्यानंतर आपल्याकडे नॉन आय एस आयमध्ये दुसरा केसलिन म्हणून प्रोडक्ट आहे. त्याचा खर्च साधारणतः 16,500 रुपये एका एकरचा जातो. त्यानंतर के स्मार्ट म्हणून आपल्याकडे नॉन आय एस आयमध्ये एक प्रोडक्ट आहे. त्याचा एकरी खर्च 23,000 रुपये जातो. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आय एस आयची लॅटरल आहे. तर ह्याचा एकरी खर्च 42,000 रुपये आहे आणि ह्याला गव्हर्नमेंटकडून 80% सबसिडी पण आहे. जास्त करून, आणि मला काय प्रश्न आहे की कोणते जास्त करून यूज केले जातात? जास्त करून आपल्या भागामध्ये म्हणजे जावली भागामध्ये ऊस लावला जातो, आले किंवा म्हणजे तुमच्या माहितीप्रमाणे चांगला कोणता होऊ शकतो आणि सबसिडी मिळते का त्याच्यावरती? सबसिडीसाठी हा आपला प्रोडक्ट आहे. तर याच्यामध्ये 100% शासनाचं महाडीबीटी पोर्टलवर 80% अनुदानाचं शेतकऱ्याला ठिबक सिंचन घेण्याच्या अगोदर म्हटलं तरी आपण त्याचा सबसिडीचा फॉर्म भरू शकतो आणि पूर्वसंमती आल्यानंतर जरी खरेदी करायचं म्हटलं तरी करू शकतो आपण. ओके. सबसिडीचं एखाद्याने सबसिडी घेतलेली आहे त्याला दुसऱ्या पिकासाठी करायचं तर नॉन आय एस आयमध्ये आपल्याकडे प्रोडक्ट आहेत. आता भाजीपाला म्हणा किंवा ह्याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याकडे रेनपाईप म्हणून कंपनीनं नवीन प्रोडक्ट काढलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 20 mm, 32 mm, 40 mm असे 3 नॉन आय एस आयमध्ये रेनपाईपमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं ऑटोमेशन आहे. सँड फिल्टर ऑप्शनल आपल्याकडं एखाद्याचं नदी असेल, कॅनल असेल तर त्याच्यासाठी आपण सँड फिल्टर हे करतो. ओके. आणि हे वेंचुरी आहे का? नाही, हा सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर आहे. याच्यामध्ये मोटर चालू असताना आपण तो फिल्टर स्वच्छ करू शकतो. ओके. आणि हे सगळे तेच लॅटरल ह्याच्यामध्ये हे सॅम्पल जे दाखवले त्याच्याच हे सगळे ह्याच्यामध्ये आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आता PVC पाईपसाठी ऑप्शन म्हणून कंपनीनं केफ्लेक्स म्हणून सबमेन पाईप नवीन काढलेली आहे. तर त्याच्यामध्ये 63 mm आणि 75 mm असे 2 प्रकार आहेत. ओके. अशा पद्धतीने येतो हा PVC म्हणजे आपण जे पाईपलाईनला वगैरे वापरतो त्याच टाईप. PVCच्या ऑप्शन तिथं पंच केल्यानंतर त्याला आपण कनेक्ट करून तुम्ही PVC ला ऑप्शन म्हणून तुम्ही सबमेन्स म्हणून वापरू शकता. ओके. म्हणजे जास्त प्रमाणात जर मोठं पीक असेल तर करू शकतो. जास्त अमाऊंट मध्ये पाणी द्यायचं आपल्याला. नाही PVC ला ऑप्शन म्हणून PVC ला ऑप्शन म्हणून. ओके. म्हणजे जी आपली पाईपलाईन प्रॉपर असते त्यालाच. बरोबर ना? PVCच्या ऐवजी फक्त हा ऑप्शन आहे. ओके. नेटाफेम म्हणून आहे. इथं पण सेम आहे. आता इथे तर या स्टॉलवरती कोणी शेवई, बोटवे, हे तळवण वगैरे आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत इथे. हे तळण ह्याच्या फ्लेवरमध्ये का? ओके. फ्लेवरमध्ये शेवई आहे तिथं. आणि लोकेशन कोणतं आहे सर तुमचं? सातारा. कास पठारलाच आहे का? बरं. कास पठारला असणार आहे. अंबनी गाव. अंबानी गावामध्ये. ओके. सो आता आपण नेक्स्ट स्टॉलवरती आलो आहे आणि इथे SP ॲग्रोटेक हार्डवेअरचं म्हटलं तरी चालेल. इथे सगळे प्रॉडक्ट्स आहेत. सॉ कटर आहे, चेन सॉ म्हणजे कटिंग करण्यासाठी. हे पार्टवेल स्पेअर आहे. हे कशासाठी वापरतात? हे औषध फवारणीसाठीच आहे. ओके. हे औषध फवारणीसाठी आहे. कार वॉशिंगसाठी वापरणार आहे हे. आणि हे पॉवर टेलर आहे ना? पॉवर विडर आंतर मशागतीसाठी. म्हणजे हे टोकन यंत्र आहे अशा पद्धतीचं. पेरणी यंत्र. हे टोकन यंत्र आहे. ओके. आणि इकडे डबल मोटर पंप. हे कटिंगचंच आहे. ब्रश कटर, डबल मोटर, शेंगा फोडणी मशीन जे की खूप व्हायरल झालं होतं. तर हे खूप कमी कॉस्टमध्ये इकडे. आणि हा एक छोटा कटर आहे इथे. हे कशासाठी वापरतात? झाडाचं झाड छाटणीसाठी. हाईट एवढीच असणार नाही जी? म्हणजे वरती चढून वरती पण 8 इंच पण आहे, 6 इंच पण आहे, 4 इंच. म्हणजे हे तसा प्रोडक्टच येणार का सेपरेट? सेपरेट येणार. 8 इंच, 6 इंच, 4. ओके. ह्याची प्राइस काय बघूयात आपण? ह्याची प्राइस काय सर? 1000 रुपयाला. 1000 रुपयाला जातं. आणि एका चार्जमध्ये किती हे होणार आहे? 1 तास. 1 तास चालणार. लाईट वेट आहे. सो घेऊन जाऊ शकतो आपण झाडावरती चढून. नारळ पण कट करता येईल का? हे होणार की का फांद्या कट करणार? 8 इंचीला. म्हणजे मोठी घ्यायला लागेल है ना? 8 इंच. म्हणजे अडचण होत असेल तर आपण स्वतः करू शकतो. ठीक आहे. इथे शेतीपूर्वक म्हणजे सगळ्यांचाच लव पार्ट हे मोठं इक्विपमेंट आहे जे खूप
लोकांना आवडतं. कुबोटा कंपनीचा आहे आणि हा 4x4 मला जे समजलं ते मी सांगतो तुम्हाला. 45 HP आणि तिकडचा आहे 50 HPचा. ह्याच्यामध्ये काय फरक आहे, त्यांचे जे कंपनीचे जे असिस्टंट आहेत किंवा जे सांगणार आहेत ते आल्यानंतर आपल्याला ॲडवायझर सांगतील प्रॉपरली. मग माहिती घेऊ आणि मग मी तुम्हाला सांगतो. सो आत्ता जे पाहुणे येणार आहेत त्यांचं इथं आगमनाची तयारी चालली आहे. सो आपण त्याचा पण व्हिडिओ शूट करणारच आहे. बघूयात कोण कोण येणार आहे, कसं कसं येणार आहे. आणि इथे आपला छोटासा स्टॉल आहे. इकडे एक झाड सेल करून बसलो आहे आपण. बघूयात अजून किती सेल करू शकतो आहे. ठीक आहे. सो वी आर डन गाईज. इथे आपला स्टॉल होता. बाय बाय. भेटूयात लवकरच नेक्स्ट इयरमध्ये. चलो प्लीज. मी आणि गुंड्या निघालो आहे रिटर्न घाटातून. समोर तुम्ही बघू शकता. मी आणि गुंड्या फक्त दोघेच आहे. आम्ही निघालो आहे आम्ही घाटातून घरी दोघेच. सो मी आता चालवतो गाडी.